श्री ग्रामदैवत सिद्धरामेश्वरांची यात्रा उद्या काही दिवसांवर येऊन ठेपली आणि या यात्रेमध्ये खरं तर संपूर्ण सोलापूरकर आवर्जून या यात्रेच्या निमित्तानं या गड्डा यात्रेला भेट देत असतात। पण या दरम्यान अन्न पदार्थ संदर्भाची सुरक्षा आणि काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलंय। सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रा 12 जानेवारीपासून सुरू होतीये। यात्रा कालावधीमध्ये अन्न आणि औषध प्रशासनाने दिलेल्या सूचनांचं पालन, अन्न सुरक्षेच्या दृष्टीनं ग्राहकांना स्वच्छ, निर्मळ आणि ताजे अन्न देण्याची विक्री करण्यात यावी। या कालावधीमध्ये अन्न पदार्थ आणि इतर खाद्यपदार्थ खरेदी करत असताना परवानाधारक नोंदणीधारक आस्थापनाकडून खरेदी करावी। अन्न पदार्थ स्वच्छ, निर्मळ आणि निर्भेळ आरोग्यदायी असावेत। अन्न पदार्थ असेच उपलब्ध करून द्यावेत, ते झाकलेले असावेत जेणेकरून त्यावर धूळ, कीटक, माशा बसणार नाहीत आणि ते दूषित होणार नाहीत। पदार्थ बनवताना स्वच्छ वातावरणात स्वच्छ जागेत करावेत। पॅकबंद असलेलेच अन्नपदार्थ आपण विकत घ्यावेत। सदर पॅकेटवर उत्पादकाचा तपशील, उत्पादनाचा दिनांक, बेस्ट बिफोर मुदतबाह्य दिनांक, बॅच नंबर आदी तपासून आपण सर्वांनी बघावं। खाद्यतेल हे 2 ते 3 वेळचं अन्नपदार्थ तळण्यासाठी वापरावं। चांगल्या प्रतीचा नाश्ता हॉटेल, रेस्टॉरंट या प्रतीचा जिथे दिला जातो तसाच द्यावा। शिळे, बुरशी आलेले, विटलेले अन्न याचं वितरण करू नये आणि सेवनही करू नये। या अन्न पदार्थाची योग्य ती विल्हेवाट लावावी। दूध, दुग्धजन्य पदार्थ आणि हे योग्य त्या तापमानामध्ये साठवलेले असावेत। बर्फयुक्त पेय पिण्याचं टाळावं। अन्नामध्ये विषबाधा होणार नाही याची खबरदारी घ्यावी। धूम्रपान करू नये, थुंकू नये। तसेच या कार्यालयामार्फत जानेवारी ते डिसेंबर या कालावधीमध्ये प्रतिबंधित अन्नपदार्थांच्या अनुषंगानं 8 ठिकाणी धाडी टाकून 10,46,828 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या प्रकरणात विक्रेत्यांविरुद्ध फिर्यादही दाखल केली आहे। यापुढे सुद्धा कार्यालयाच्या माध्यमातून वेळोवेळी गोपनीय पद्धतीनं माहिती काढून प्रतिबंधित अन्नपदार्थांच्या अनुषंगानं कडक कारवाई करण्यात येईल, अशी माहिती अन्न औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त साये देसाई यांनी दिली आहे।